स्वस्ति श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम नमः श्री परमहंसास्वादित चरणकमलचिन्मकरन्दाय भक्तजनमानसनिवासाय श्रीरामचन्द्राय योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमाळन्दिवल्लभम्। ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशान्तये। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय। श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। तरी जे उचित धर्मशास्त्राधारे झणी ते मुरारे सांगे मज। अकारण करुणा वरुणालय भगवंताच्या असीम कृपेने समस्त संत मांदियाळीच्या स्वामीजींच्या कृपाशीर्वादाने श्रीमद अभंग ज्ञानेश्वरीचं यथामती चिंतन करण्याकरता आपण प्रवृत्त झालो। द्वितीय अध्यायातील 7व्या श्लोकाचं चिंतन करत असताना अभंग क्रमांक 100 या अभंगाचं चिंतन आपण करत होतो आणि त्यामधील उचित शब्द आणि धर्मशास्त्र या 2 शब्दाचा आपण थोडासा विस्ताराने विचार केलेला आहे। यामध्ये पुढे देवाला विशेषण स्वामीजींनी दिलेले मुरारी असं आहे। मूळ ज्ञानेश्वरीमध्ये या ठिकाणी पुरुषोत्तमा असं विशेषण आहे। तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेणा धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांग आता अशी मूळ ज्ञानेश्वरीतली ओवी आहे। आणि स्वामीजींनी मात्र या ठिकाणी झणी ते मुरारे सांगे मज असं म्हटलेलं आहे। मुरारी शब्द वापरलेला आहे। मुरारी म्हणजे कोण? भगवान श्रीकृष्ण। मुर शब्दाचा अर्थ ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण जन्मखंडात 110व्या अध्यायात असा दिलाय। मुरः क्लेशेच संतापे कर्मभोगेच कर्मिणाम दैत्यभेदेप्यरिस्तेषां मुरारिस्तेन कीर्तितः। मुरारी शब्दाचा अर्थ असा आहे, मूर म्हणजे क्लेश, दुःख। आपल्याकडे पातंजली योग दर्शनाने 5 प्रकारचे क्लेश सांगितलेले आहेत। ते पंचक्लेश कोणते कोणते आहेत हे मी आपल्याला नंतर सांगणारच आहे। अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे 5 क्लेश आहेत। त्याला क्लेश का म्हणतात पुढे जसं आपलं चिंतन जाईल त्यावेळेला मी हा विचार सांगणारच आहे। पण मूर या शब्दाचा अर्थ होतो क्लेश। मूर शब्दाचा दुसरा अर्थ होतो संताप आणि मूर शब्दाचा तिसरा अर्थ होतो कर्म करणाऱ्यांचा कर्मभोग। मूर शब्दाचा चौथा अर्थ होतो मूर नावाचा राक्षस। आणि या सगळ्यांचा शत्रू अर्थात सगळ्यांचा नाश करणारा म्हणून भगवंताला मुरारी असं म्हणतात। भगवान कसे आहेत? क्लेशनाशक आहेत म्हणून मुरारी, संतापनाशक आहेत म्हणून मुरारी। जे कर्म करणारे जीव आहेत त्यांचा कर्मभोगाचा नाश करणारे आहेत म्हणून मुरारी। आणि मूर नावाचा जो राक्षस आहे त्याचा नाश करणारे म्हणून मुरारी असं आहे। आता हा मुरारी कोण आहे, कसा आहे याचं वर्णन वामन पुराणामध्ये 57 आणि 58 अध्यायामध्ये आलेला आहे। हा
कश्यप ऋषींचा औरस पुत्र आहे, वगैरे वगैरे सर्व वर्णन आहे. आता ती सगळी कथा सांगितली तर आपला पुढचा विषय राहील, म्हणून मी तिकडे जात नाही. फक्त मुरारी शब्द याचा लाक्षणिक अर्थ आपणासमोर मी ठेवला. या ठिकाणी अर्जुनाच्या अंतःकरणामधला जो संताप आहे तो नष्ट झाला पाहिजे. त्यानंतर कर्म करणारे जे योद्धे आहेत त्यांचा कर्मभोग नष्ट झाला पाहिजे आणि सर्वांचे पंचक्लेश जनित असणारे जे दुःख आहेत ते नष्ट झाले पाहिजे. म्हणून या ठिकाणी मुरारी शब्द हा स्वामीजींनी हेतू पुरस्सर या ठिकाणी वापरलेला आहे. कारण की अर्जुनाने जे विचारलं आहे या विचारण्यापाठीमागे हीच भावना आहे की क्लेशही गेले पाहिजे, कर्मभोगही गेले पाहिजेत आणि संतापही गेला पाहिजे, त्रासही गेला पाहिजे. आणि मग हे सर्व नष्ट करणारा कोण आहे तर मुरारी आहे. म्हणून मुरारी शब्द या ठिकाणी सहेतुक वापरलेला आहे असं एक मला जाणवतं, ते आपणासमोर मी मांडलं आहे. बरं, आता आजच्या श्लोकामध्ये अर्जुन म्हणतो, नहि प्रपश्यामि ममापनुद्यात यच्छोकमुशोषणमिंद्रियाणाम अवाप्य भूमा वसपत्नमृद्धम राज्यं सुराणामपि चाधिपत्यम. मागच्या श्लोकामध्ये अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला की जे आमच्या हिताचं आहे, उचिताचं आहे ते कृपा करून सांगा. माझं हित कशात आहे ते सांगा. का? कारण पृथ्वीवर निष्कंटक समृद्ध राज्य आणि देवांचंही स्वर्गाचं स्वामित्व मिळालं तरी जे माझ्या इंद्रियांना शोषून टाकणाऱ्या शोकाला घालविल ते साधन मला दिसत नाही. आता या श्लोकाचा पहिले थोडासा विचार करा. भगवान अर्जुनाला म्हणतात, अरे तुझी बुद्धी शास्त्राधिकांच्या अध्ययनाने विचक्षण झालेली आहे, तू विचार करून या शोकातून मुक्त हो. एक लक्षात ठेवा, समाधान जर आपल्याला मिळवायचं असेल तर त्याकरता कर्म करून समाधान मिळत नाही, विचार करून समाधान मिळत असतं. म्हणून तुकोबारायांनी देखील असं स्पष्ट म्हटलेलं आहे, विचारा वाचून न पविजे समाधान. विचारा वाचून समाधान प्राप्त होत नाही. आणि अर्जुन म्हणतो की देवा, अरे बाबा, यातून मला तुझ्याशिवाय कोण मुक्त करणार, मला दुसरं साधन दिसत नाही. अध्यात्मज्ञान, आत्मज्ञान हा शोक निवृत्तीचा एकमेव उपाय आहे. याविषयी आपणास मी उपनिषदातील वाक्य सांगतो. श्रुतद्देव मे भगवद दृशेभ्यस्तरति शोकमात्मविद इति सोहम भगवः शोचामि तन्मान भगवात शोकस्य परंपारम तारयुत. छांदोग्य उपनिषदामध्ये असं चिंतन आपल्याला पाहायला मिळतं की श्रवण करून मनन निधिध्यासन ह्या गोष्टी केल्या वाचून मनुष्य शोकातून मुक्त होत नाही. किंबहुना सशोकम तरती आत्मवित. शोकाला तरुण जातो, पण कहा शोकम तरती? उत्तर दिलंय आत्मवित. जो आत्मस्वरूपाला जाणणारा आहे तो. कठोपनिषदामध्ये सुद्धा असंच वाक्य आहे, अनन्य प्रोक्ते गतिस्त्रणात्यनीयान्य तर्कमनुप्रमाणात. आणि असं असल्यामुळे अर्जुनाने या अगोदरच्या श्लोकात शिष्यभाव व्यक्त केला. युद्धाने राज्यप्राप्ती किंवा स्वर्गप्राप्ती या दोन्हीपैकी कशानेच माझा शोक नाहीसा होणार नाही. कारण राज्यप्राप्ती ही देखील नाशिवंत आहे आणि स्वर्गप्राप्ती ही देखील नाशिवंत आहे. कर्माने जे प्राप्त होतं ते नाशिवंतच असतं. यत् कृतकम तद अनित्यम. हा वेदांताचा न्यायच आहे. तुकोबाराने स्पष्ट सांगितलंय, जे जे कर्मधर्म नाशिवंत, अर्थात कर्माने जे प्राप्त होणार आहे आणि सहेतुक धर्माने जे प्राप्त होणार आहे हे सगळं कसं आहे तर नाशवान आहे. मग राज्य जरी मिळालं तरी नाशवानच,
आणि स्वर्ग जरी मिळाला तरी नाशवानच. मग असं असेल तर नाशवान फलाच्या प्राप्तीसाठी मी युद्ध करावं की युद्धाचा त्याग करून अविनाशी परमपद प्राप्त करण्यासाठी मी भिक्षा मागावी, तपश्चर्या वगैरे करावी? यातील नेमकं काय मी करावं हे मला कळत नाही आहे. आणि माझ्या बुद्धीने याचा विचार करून मला निर्णय घेता येत नाही आहे. म्हणून तुझ्या उपदेशानेच आता माझा शोक नाहीसा होईल असं मला दिसतंय. म्हणून देवा तू मला बोध करावा, अशी प्रार्थना अर्जुनाने या श्लोकात केलेली आहे. आता या श्लोकावरती स्वामीजींनी जे व्याख्यान केलेलं आहे त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. सकळ हे कुळ देखोनी ह्या वेळी खेद उपजला मानसी जो न जाय आणिके प्रभो ऋषिकेशा तुझ्या उपदेशा वाचूनी तो. अर्थात सर्व हे कुळ पाहून, गोत्रज पाहून, हा समस्त गोतावळा पाहून माझ्या मनात जो शोक उत्पन्न झाला आहे तो तुझ्या उपदेशा वाचून दुसऱ्या कशानेही जाणार नाही. काय आहे? इतर साधनांनी शोक गेल्यासारखा वाटतो, परंतु तो कायमस्वरूपीचा जात नाही. पण अध्यात्मोपदेशाने मात्र शोक कायमचा नष्ट होतो. आणि म्हणून ते ज्ञान जे आहे ते तू मला प्रदान करावं, ही अर्जुनाची अपेक्षा आहे. सांगणारा व्यक्ती हा अनुभवी असावा. ते वैराग्य त्या सांगणाऱ्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये दृढ झालेलं असावं, तर त्या व्यक्तीच्या वर्णनाचा, उपदेशाचा ऐकणाऱ्याच्या अंतःकरणावरती परिणाम होतो, अन्यथा परिणाम होत नाही. म्हणून संतांनी असं म्हटलंय, आम्ही जे जे काही आपणास सांगतो ते पहिले स्वतः आचरण केलं आणि त्यानंतर आपणास सांगतोय. आधी केले मग सांगितले, ही संतांची भूमिका आहे. आपणा सर्वांना माहिती आहे. अनेक संतांची नावं सांगितली जातात. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांकडे एक माऊली आपल्या मुलाला सोबत घेऊन आली आणि नाथ महाराजांकडे तक्रार केली. नाथा, हा माझा मुलगा आहे, ठीक आहे, खूप गुळ खातो. बरं, अति गुळ खाल्ल्यामुळे याच्या शरीर प्रकृतीवरती विपरीत परिणाम होतोय. बरं, मग मी अनेक वेळेला सांगितलं की गुळ खाऊ नको, पण ऐकत नाही. मग आपल्यासारख्या संतांच्या मुखातून जर गुळ खाऊ नको असा शब्द बाहेर पडला तर त्या शब्दाचा माझ्या मुलावर परिणाम होईल आणि तो गुळ खाणं बंद करेल किंवा कमी करेल. याकरता म्हणून मी माझ्या मुलाला आपणाकडे घेऊन आली आहे. नाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, म्हणजे काय, तुझ्या मुलाला गुळ खाऊ नको एवढंच सांगायचं आहे? ती म्हणाली, होय महाराज, एवढंच सांगायचं आहे. नाथ महाराज म्हणाले, ठीक आहे, पण तू या मुलाला 8 दिवसांनी माझ्याकडे घेऊन ये. ती म्हणाली, ठीक आहे. 8 दिवसानंतर पुन्हा नाथ महाराजांकडे घेऊन आली. आता नाथ महाराजांनी मुलाला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरनं हात फिरवला आणि सांगितलं, बाळ, अरे गुळ खाल्ल्याने तुझ्या प्रकृतीवरती विपरीत परिणाम होतोय. तुला बरं वाटावं असं जर वाटत असेल ना, तू एक काम कर, बाळा, गुळ खाऊ नकोस. हे ऐकल्यानंतर ती माऊली म्हणाली, अहो नाथा, तुम्ही तरी त्याला समजावून सांगितलंय, मी त्याला मारून झोडून सांगून पाहिलंय की गुळ खाऊ नकोस, गुळ खाऊ नकोस, तरी तो गुळ खाणं सोडत नाही आहे. आणि एवढं अंजारून गोंजारून तुम्ही त्याला सांगतायत की गुळ खाऊ नको, काय त्याच्यावर परिणाम होईल डोंबल्याचा? नाथाने सांगितलं, ते बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण काय झालं म्हणे, मागच्या वेळेला तुम्ही आला होतात तर त्यावेळेला मीच स्वतः रोज गुळ खात असे. त्यामुळे जोपर्यंत मी स्वतः गुळ खाणं सोडत नाही तोपर्यंत मी याला गुळ खाऊ नको हे सांगण्याचा अधिकारी ठरत नाही आणि माझ्या त्या सांगण्याचा परिणामही त्यावरती होणार नाही. म्हणून पहिले मी गुळ सोडला, मी ते वैराग्य अंतःकरणात धारण केलं. आता मला याला गुळ खाऊ नको हे सांगण्याचा अधिकार मिळाला आणि आता माझ्या या वैराग्याचा परिणाम, त्यागाचा परिणाम त्याच्या वृत्तीवरती होऊन त्याचा गुळ खाणं सुटेल. अर्थ काय कळाला? जो सांगणारा आहे
त्याचं आचरण त्या पद्धतीचं पहिले असलं पाहिजे, तर ऐकणाऱ्याच्या अंतःकरणावरती परिणाम होत असतो. असं आहे. म्हणून सांगणारे पुष्कळ आहेत, परंतु त्याप्रमाणे आचरण करणारे असले पाहिजेत, तर किंमत आहे. मी नेहमी सांगतो, मी तास 2 तास आपणासमोर समाजासमोर प्रवचन करत असेल, कदाचित ते प्रवचन आपल्याला बरंही वाटत असेल, विषय छान मांडला, दृष्टांत चांगले दिले, सिद्धांताची सोडवणूक व्यवस्थित केली, कार्यकारण संगती चांगली लावली, हे सर्व कदाचित आपल्याला योग्य वाटत असेल, परंतु आपणा सर्व श्रोत्यांच्या अंतःकरणावरती माझ्या त्या निरूपणाचा परिणाम होण्याकरता माझे 2 तास मी जे तुमच्यासमोर बोललेलो आहे ते महत्त्वाचे नाही आहेत, तर प्रवचनाच्या व्यतिरिक्त उरलेले 22 तास मी कसा वागतोय ते महत्त्वाचं आहे. आणि ते उरलेले 22 तास जर माझं जीवन खरोखर सात्विक मार्गाने पुढे जात असेल, तरच माझ्या प्रवचनाचा आपल्या अंतःकरणावरती परिणाम होईल. मी एक कोटी नेहमी सांगतो, नर्तनापेक्षा कीर्तन चांगलं, नर्तनापेक्षा कीर्तन चांगलं, पण कीर्तनापेक्षा वर्तन महत्त्वाचं आहे. त्याप्रमाणे वागणं महत्त्वाचं आहे. देवा, आज आमची अवस्था अशी आहे, आमचं कशात हित आहे काय आहे हे कळत नाही, आणि आमच्या अंतःकरणामध्ये तो त्याग नाही, तो धर्म नाही, ते ज्ञान नाही. यामुळे इतर कुणीही मला समजावून सांगितलं तर त्या सांगण्याचा माझ्या अंतःकरण वृत्तीवरती परिणाम होत नाही. परंतु आपण मात्र ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, यशस्वी, औदार्य या 6 गुणांनी युक्त आहात. असं असल्यामुळे देवा, माझ्या अंतःकरणामध्ये जो निर्माण झालेला शोक आहे, हा शोक तुझ्या उपदेशा वाचून जाणार नाही, याची मला खात्री पटली आहे. काय आहे? देवाच्या अंतःकरणामध्ये शोक नाही, देवासारखा वैराग्यशील नाही, म्हणून शोकरहित निशोक असलेल्या त्या देवानेच उपदेश करावा आणि त्याचाच परिणाम होईल. हो, देवाचं आपण चरित्र जर पाहिलं तर ऐश्वर्य आहे म्हणून देव उन्मत्त झाले नाही, आणि ऐश्वर्याचा त्याग करताना देवाच्या अंतःकरणामध्ये यात किंचितही दुःख नाही. भगवान श्रीकृष्णांचं चरित्र आपण बघा ना. 11 वर्ष 11 महिने 11 दिवस गोकुळामध्ये भगवान राहिले, परंतु एकदा का गोकुळाचा त्याग केला तदनंतर पुन्हा गोकुळात प्रवेश नाही. तदनंतर भगवान काही कालावधी मथुरेत राहिले. मुळामध्ये या नगरीचं नाव मधुरा, मधुराधिपते हे अखिलम मधुरम. परंतु ज्या वेळेला या मधुरा नगरीचा त्याग केला, पुन्हा भगवान मथुरेमध्ये कधी आले नाहीत. आणि विश्वकर्म्याने निर्माण केलेली सोन्याची नगरी द्वारका, परंतु अंतम समयाला भगवंताने स्वतः दारुकांना आदेश दिला की द्वारकेमध्ये जा आणि सर्व यादवांना सांगा की आजपासून 7व्या दिवशी समुद्र ही पृथ्वी ही नगरी बुडवणार आहे, कुणीही द्वारकेमध्ये राहू नका. थोडा विचार करा, तोळाभर सोन्याचा अलंकार वगैरे जर आपलं कदाचित हरवल्या गेलं तर आपल्याला किती दुःख होतं. पण एवढी सोन्याची नगरी पाण्यामध्ये बुडणार, देवाच्या अंतःकरणावरती यात किंचितही त्याचा विपरीत परिणाम नाही. म्हणजे अर्थात भगवंताच्या अंतःकरणामध्ये या सगळ्या जाण्याने शोक आहे का? नाही. 56 कोटी यादव, परंतु भगवंताने आपल्या मुलांना ऋषींची थट्टा करण्याची प्रेरणा देऊन
म्हणजे शेवटी बुद्धी देणारा तर परमात्माच आहे की नाही. भगवान श्रीकृष्णांचे पुत्र, त्यांची बुद्धी अशी विपरीत का व्हावी? तर कारण आपल्याला सांगता असंच येईल की बा देवाचीच इच्छा होती म्हणून त्या मुलांना असं वाईट वागण्याची इच्छा निर्माण झाली. देवाने अशा आपल्या मुलांना ऋषींची थट्टा करण्याची प्रेरणाच जणू काही दिली आणि ऋषींचा शाप झाला. सगळे आपले आप्त स्वकीय भगवंतापासून आता त्याचा वियोग होणार, मरणार. भगवंताच्या अंतःकरणामध्ये यत्किंचितही शोक नाही. म्हणजे हे सगळं भगवान कृष्णांचं चरित्र जर पाहिलं तर शोकमोहावर विजय मिळवलेला महात्मा भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि असं असल्यामुळे आपल्या अंतःकरणातील शोकमोह निवृत्त व्हावेत असं वाटत जर असेल, गरज कशाची आहे? मग त्या शोकमोह विरहित असलेल्या भगवान श्रीकृष्णांच्याच उपदेशाची. म्हणून अर्जुन म्हणतो की देवा, इतरांनी जर मला समजावून सांगितलं ना तर त्याचा उपयोग होणार नाही, त्याचा परिणाम माझ्या अंतःकरणावरती पडणार नाही. परंतु तू जर समजावून सांगितलं तर माझ्या अंतःकरणावरती त्याचा परिणाम होईल. म्हणून तुझी या वाक्या वाचूनी न जाय आणिके. विशेष या ठिकाणी अर्जुन भगवंताला म्हणतोय की तुझ्या उपदेशा वाचून तो शोक जाणार नाही. मग प्रश्न असा निर्माण होतो की उपदेश म्हणजे काय? सामान्यतया दोघांमध्ये होणारा जो संवाद आहे, या संवादामध्ये शास्त्रकारांनी 4 प्रकार सांगितलेले आहेत: आज्ञा, अनुज्ञा, अभ्यर्थना आणि उपदेश. संवादामध्ये हे 4 प्रकार असतात. मग आता यामध्ये आज्ञा आणि उपदेश यामध्ये एक साम्य असं आहे, सांगणारा मोठा असावा, ऐकणारा लहान असावा. असं जर झालं तर त्याला आज्ञाही म्हटलं जातं आणि उपदेशही म्हटलं जातं. म्हणजे उपदेशामध्ये सुद्धा सांगणारा मोठा असावा, ऐकणारा लहान असावा. आज्ञेमध्ये सुद्धा सांगणारा मोठा असावा, ऐकणारा लहान असावा. हे साम्य. पण वैलक्षण्य काय आहे? तर आज्ञेमध्ये सांगणारा हा मोठा असतो, ऐकणारा लहान असतो. परंतु जो सांगणारा आहे तो ऐकणाऱ्याच्या कल्याणाचंच सांगेल असं मात्र त्यामध्ये नसतं. फक्त मोठ्याने लहान्याला सांगणं ही एकच बाब असते, त्याला म्हणतात आज्ञा. उदाहरणार्थ, भर दुपारी 12 वाजेला मालकाने नोकराला सांगितलं, गाम आणय, आपल्या शेतामध्ये असलेली गाय तेवढी घेऊन ये घरी. आता ती गाय आणत असताना त्या नोकराला ऊन लागेल, त्याला तर काही त्रास होईल याचा काही विचार त्या मालकाच्या अंतःकरणामध्ये आहे का? नाही. त्याला त्या वेळेमध्ये काम झालं पाहिजे हेच फक्त महत्त्वाचं असतं. परंतु ज्यावेळेला उपदेशाचा विचार येतो त्यावेळेला मात्र मोठ्याने लहान्याला सांगावं एक, आणि जे सांगितलं ते त्याच्या कल्याणाचं सांगावं 2. असे 2 प्रकार जर घडत असतील तर त्याला उपदेश असं म्हणतात. म्हणजे आता आपल्याला आज्ञा म्हणजे काय कळालं? मोठ्याने लहानाला सांगावं, झाली आज्ञा. सांगणारा मोठा, ऐकणारा लहान, आज्ञा. बरं, आता अनुज्ञा म्हणजे काय? तर अनुज्ञा शब्दाचा अर्थ असा आहे की असं वाक्य ज्या वाक्याने झालेली प्रवृत्ती अधिक दृढ होते त्याला अनुज्ञा असं म्हणतात. उदाहरण मी आपणास असं सांगतो की एखादा मनुष्य पंढरीची वारी करण्याकरता निघाला आहे. तयारी त्याने केली आहे, परंतु एकंदरीत वारीचा अनुभव कसा असतो, काय काय तयारी अपेक्षित आहे, या दृष्टिकोनातून आणखी एकदा खात्री करण्याकरता जो नेहमी वारी करणारा आहे त्या व्यक्तीला जाऊन भेटला आणि सांगावं, दादा काय काय करावं लागतं, कसं कसं करावं लागतं, मी अशी अशी तयारी केलेली आहे, योग्य आहे का, अजून काही सूचना असतील तर द्या, असं सांगायला लागला. त्यावेळेला जो जुना वारकरी असतो, नेहमी वारी करणारा वारकरी असतो, त्याची गंमत अशी की त्याने जर असं याला सांगितलं, अहो फार खडतर प्रवास असतो, 25-25 किलोमीटर चालावं लागतं, झोपण्याची व्यवस्था नाही,
पाऊस असेल तर पावसातही झोपावं लागतं, खडीवरही झोपावं लागतं, असं जर म्हटला तो जुना वारकरी, तर याने जी तयारी केलेली आहे हा वारीला निघेल का? निघणार नाही. पण तेच जर त्या जुन्या वारकऱ्याने सांगितलं, अरे वा, खूप छान, वारी करण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्यानुसार आपण तयारी केली, खूप आनंदाची गोष्ट आहे. कारण की आपल्याला संतांनी सांगितलंय, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी. खरोखरच आळंदी पंढरपूर आषाढी वारी म्हणजे जगाच्या पाठीवरील असलेलं एक फार मोठं आश्चर्य आहे. लाखो लोक चाललेले असतात. ज्या ठिकाणी विसावा असतो, मुक्काम असतो, त्या ठिकाणी आदल्या दिवशी रात्री एवढं मोठं शहर वसलेलं असतं जणू काही, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण 9 वाजेला पाहिलं तर तिथे एक व्यक्ती नसते. एवढं शहर चालत असतं. किती आश्चर्य आहे. म्हणून हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हे जे वर्णन आहे ते योग्यच आहे. आणि वैकुंठवासी हरिभक्तीपरायण ब्रह्मीभूत गुरुवर श्री मामासाहेब दांडेकर असं तर नेहमी म्हणायचे की जो मनुष्य म्हणून जन्माला आलेला आहे त्याने देहू आळंदी पंढरी वारी केल्याशिवाय आणि गाथा ज्ञानेश्वरी वाचल्या वाचून मरू नये, त्याला मरण्याचा अधिकार नाही. आणि जर वारी न करता ज्ञानेश्वरी गाथा न वाचता मेलाच तर मनुष्य मेला असं म्हणू नये, जनावर मेलं असं म्हणावं. अर्थात जो वारी करत नाही त्याला मामासाहेब हे पशुची उपमा देत असत. माझं सांगण्याचं तात्पर्य आहे, हे सगळं वर्णन त्या नवीन वारकऱ्याला जुन्या वारकऱ्याने सांगितलं. आणि काळजी करू नका हो, चला, देवाचं नाव घेत चालत असताना रस्ता कुठे कटतो पत्ता लागत नाही, त्या आनंदामध्ये घराची दाराची कोणाची आठवण होत नाही. असं ज्या वेळेला तो जुना वारकरी नव्या वारकऱ्याला सांगतो त्यावेळेला या नव्या वारकऱ्याचा उत्साह आणखी वाढतो आणि तो जोमाने वारीची तयारी करतो. अर्थात काय झालं, वारी करायची याकरता त्यांनी मानसिक तयारी केलीच होती, काही अन्यही तयारी केलेली होती. पण या जुन्या वारकऱ्याच्या अनुभवाच्या श्रवणाने त्याच्या अंतःकरणातली ती प्रवृत्ती जी आहे ती आणखी दृढ झाली. मग अशी प्रवृत्ती आणखी दृढ ज्या वाक्यांनी होते, ज्या शब्दांनी होते, त्याला अनुज्ञा असं म्हणतात. आज्ञा, अनुज्ञा, संवादातले हे 2 प्रकार. संवादातला पहिला प्रकार झाला आज्ञा, मोठ्याने लहान्याला सांगायचं, झाली आज्ञा. मोठ्याने लहान्याला किंवा समवयस्काने दुसऱ्या समवयस्काला सांगायचं, पण त्याच्या अंतःकरणातली प्रवृत्ती दृढ होण्याकरता सांगायचं, अनुज्ञा. त्यानंतर अभ्यर्थना, हा एक संवादातला तिसरा प्रकार आहे. अभ्यर्थनेमध्ये काय होतं की ऐकणारा आता मोठा आहे, सांगणारा लहान आहे, आणि असं ज्यावेळेला होत असतं त्यावेळेला त्याला अभ्यर्थना म्हणतात. उदाहरणार्थ, शिष्य काही गुरुजींकडे गेले आणि त्यांनी गुरुजींची प्रार्थना केली, महाराज 4 वाजेचा आपला वेळ होता, आता 4:30 वाजले, 5 वाजले, सगळे शिष्य आलेले आहेत आणि अजूनही पाठाला सुरुवात झालेली नाही, या बरं लवकर, आपण आम्हाला शिकवा, पाठ सांगा, असं त्या शिष्याने आपल्या गुरूंना सांगणं. आता मला प्रश्न विचारायचा आहे, ही शिष्याने गुरूंना आज्ञा दिली असं आपल्याला म्हणता येईल का? नाही म्हणता येत. बरं, शिष्याने गुरूंना ही अनुज्ञा केली असं तरी म्हणता येईल का? म्हणता येत नाही. शिष्याने गुरूंना उपदेश केला असं तरी म्हणता येतं का? म्हणता येत नाही. मग शिष्य तर गुरूंशी बोलला की नाही? बोलला. संवाद झाला की नाही? झाला. मग या संवादाचा प्रकार जो आहे याचं नाव काय? याला म्हणतात अभ्यर्थना. लहान्याने मोठ्याशी संवाद केला, सलगीचा संवाद केला, याला प्रार्थना असं म्हणतात. आणि आता चौथा प्रकारे संवादातला त्याला म्हणतात उपदेश. म्हणजे काय आहे तर आता सांगणारा मोठा, ऐकणारा लहान, आणि मोठ्याने लहान्याला जे सांगितलं ते त्याच्या कल्याणाचं सांगितलं, असं झालं की त्याला म्हणतात उपदेश. म्हणून उपदेश शब्दाचा अर्थ कोशामध्ये असं दिलेला आहे, अनुशासने, एक
हितकथने 2, प्रवर्तक वाक्ये 3, म्हणजे कल्याण सांगणं, एखाद्याला प्रवृत्त करणं, अनुशासनात आणणं, या सगळ्या गोष्टी या उपदेशाच्या अंतर्गत होत असतात. आणि असं असल्यामुळे अर्जुन भगवंताला सांगतोय की देवा, वयाने जरी आपण सामान्यतया समवयस्क असू तरी अधिकाराने, ज्ञानाने, अनुभवाने इत्यादी सर्व गोष्टीने तू मोठा आहेस आणि मी तुझ्यापेक्षा लहान आहे. बरं, त्याबरोबर तू वैराग्यवान आहेस, मी संसारी आहे, रागी आहे. तू शोकरहित आहेस, मी शोकसहित आहे. आणि असं असल्यामुळे माझ्या अंतःकरणामध्ये हा निर्माण झालेला जो शोक आहे, हे सर्व कुळ पाहून तो शोक तुझ्या उपदेशा वाचून जाणार नाही याची माझी निश्चित खात्री आहे. बाकीचे सगळे जरी त्यांच्या ठिकाणी ज्ञान, वय, अधिकार इत्यादिकांनी मोठेपणा असेल, परंतु वैराग्य आहेच असं सांगता येत नाही, ज्ञान आहेच असं सांगता येत नाही. पण देवा, तुझ्या ठिकाणी मात्र ह्या सगळ्याच गोष्टी असल्या कारणाने तुझा उपदेश मला या शोकमोहातून निश्चितपणे पार करील अशी माझी खात्री आहे. पुढे सांगतात आता, पृथ्वीचे साम्राज्य जरी हाती आले किंवा प्राप्त झाले इंद्रपद, तरी न फिटेल अंतरीचा मोह, अल्पही संदेह नसे येथे. संपूर्ण पृथ्वी जरी प्राप्त झाली, पृथ्वीचं सार्वभौमत्व मिळालं किंवा प्रत्यक्ष इंद्रपदही जरी मिळालं, तरी माझ्या अंतःकरणातील हा मोह नष्ट होणार नाही. या अभंगामधून अर्जुन आपल्या मोहाची तीव्रता सांगतोय. पृथ्वीचं राज्य किंवा इंद्रपद मिळालं तरी माझा मोह जाणार नाही. हा मोह म्हणजेच इष्टानिष्ट, कार्याकार्य, कर्माकर्म इत्यादींचा विचार नसलेला आहे. आणि जिथे मोह आहे तिथे शोक हा आपसुका आलाच. आणि तो शोक, तो मोह ब्रह्मलोकापर्यंतचं ऐश्वर्य प्राप्त झालं तरी जात नाही. हा शोकमोह केवळ आत्मज्ञानानेच नष्ट होत असतो. तर ती शोकम आत्मवित अशी श्रुतीची ग्वाही आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मी मागच्याही प्रवचनांमध्ये बोलून आलो आहे की अंतःकरणातील मोह महिषासुराचा नाश करण्याकरता भगवत मुखारविंदातून प्रगट झालेल्या गीतारूपी महिषासुरमर्दिनी वाचून अन्य दुसरा कोणताही उपाय नाही. असो, स्वामी पुढे म्हणतात, भाजलेले बीज सुक्षेत्री पेरिले, रुजे नाते भले शिंपिलेही, आयुष्यांती व्यर्थ दिव्यौषधे जेवी, एकची वाचवी परमामृत. ज्याप्रमाणे बी पूर्ण भाजलं गेलं आणि मग ते जरी सुपीक जमिनीत पेरलं आणि त्याला हवं तसं पाणी दिलं तरी ते उगवत नाही. काय असतं, बीजाभावातून अंकुराची उत्पत्ती नसते, ते बीजच त्या अंकुराच्या रूपाने परिणत होत असतं. आपण जमिनीमध्ये पेरलेलं बी, त्या ठिकाणी त्याला उब मिळते, अनुकूल वातावरण तयार होतं, मग तेच बीज फाटतं, फुटतं आणि जमिनीला फोडून उद्भिज्ज स्वरूपाने आपल्यासमोर व्यक्त होत असतं. परंतु भाजलेलं बी कुठेही जरी पेरलं तरी ते जसं उगवत नाही, त्याप्रमाणे शोकमोहाने अंतःकरण जर व्यापलं, करपून गेलं, तर मग ते कोणत्याही ऐश्वर्य प्राप्तीने पुन्हा उत्तेजित होत नाही. याला आणखी दृष्टांत सांगतात. आयुष्य संपले असेल तर औषधाने काही होत नाही, अशा ठिकाणी एकच परमामृत उपयोगाला येत असतं. आम्ही शाळेमध्ये शिकत असताना आमच्या पाठशाळेमध्ये भिंतींवरती काही असे सुविचार लिहिलेले असत.
त्यामध्ये एक सुविचार मला आठवतो, आपी धन्वंतरीर वैद्यः किंग करोति गतायुषी. धन्वंतरी सारखा कुशल जरी वैद्य असेल पण आयुष्यच परिसमाप्त झालं तर काय करणार. म्हणजे आयुष्य मर्यादा एकदा संपुष्टात आली की वैद्याने दिलेल्या कोणत्याही जालिम औषधांचा काहीही उपयोग होत नाही. तुकोबराय तर असं म्हणतात, वैद्य वाचविती जीवा तरी कोण ध्याते देवा. जर डॉक्टरांमुळेच जर प्राण वाचले असते तर देवाचा ध्यान कोणी केलं असतं, देवाची पूजा कोणी केली असती, प्रार्थना कोणी केली असती. परंतु डॉक्टर सुद्धा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रयत्न करतात आणि शेवटी सांगतात, आमच्या हातात जेवढं आहे तेवढे आम्ही प्रयत्न केले, बाकी सर्व देवाच्या हाती. म्हणून डॉक्टरांनी सुद्धा हात टेकले आहेत. आता त्या रुग्णाची वाचण्याची नितराम शक्यता नाही असं असताना भाग्याने अशा वेळेला जर अमृताचा थेंब प्राप्त झाला, अमृताचा घोट नको, लिटरभर नको, थेंब जरी प्राप्त झाला तरी तो पुन्हा जिवंत होतो. ज्ञानोबरायांनी अमृताच्या बाबतीमध्ये वर्णन केलेले का, मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. जवळपास जणू काही मेलाच असा तोही या अमृताच्या प्राप्तीने जिवंत होतो. नवे नव्या पलीकडे सांगू काय, मेलेला सुद्धा जिवंत होतो. तुम्ही म्हणाल कसं काय, त्या त्रिपुरासुर दाहाच्या वर्णनामध्ये असं वर्णन आलेलं आहे की देवांशी युद्ध करत असताना राक्षसांचे युद्धामध्ये जे मरणाला प्राप्त होत असत बाण वगैरे लागून, ते राक्षस त्या मेलेल्या सैनिकांना त्यांच्या नगरामध्ये असलेल्या अमृत कुंडात नेऊन टाकत आणि अमृताचा स्पर्श झाला की ते पुन्हा जिवंत होऊन यायचे. यामुळे दैत्यांची संख्या कमीच होत नसे. अमृताने मेलेलाही जीवन प्राप्त होतं. अमृताने वृद्धत्व किंवा मृत्यू येत नाही असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ जिथे आयुष्य संपलंय तिथे औषध उपयोगाला येत नाही, तर त्या ठिकाणी केवळ परमामृतच उपयोगाला येतं. त्याप्रमाणे जिथे या बाकीच्या सर्वांचं सांगणं, सर्वांचा उपदेश उपयोगाला येत नाही, तिथे केवळ तुझा उपदेश उपयोगाला येतो. त्याकरता उदाहरण देतात की तैसे राज्य भोग संपत्ती वैभव मज सर्वथैव अर्थहीन, येथे दयानिधे तुझ्या कृपेवेण बुद्धीसी जीवन तुझे नाही. त्याप्रमाणे राज्यभोगाच्या विपुलतेने मोहित झालेल्या माझ्या बुद्धीला इतरांच्या सांगण्याने उत्तेजन येणार नाही. यावेळी हे दयासागरा, तुझी कृपाच माझा आधार आहे, म्हणजे तीच कामी येईल. बघा, अर्जुन म्हणतो, आता सध्या मी ज्या धर्मसंकटात सापडलेलो आहे, अशा विषम परिस्थितीमध्ये या ठाई माझं मन उत्तेजित होण्यास ऐश्वर्य उपयोगी पडणार नाही, तर केवळ तुझं कृपामृतच उपयोगी येईल. कारण की असं आहे, साधू किंवा भगवत कृपेनेच जीवाला आपलं यथार्थ स्वरूप समजत असतं. मी देह नसून आत्मा आहे यालाच मी देह नसून आत्मा आहे हेच संशय आणि विपर्याय रहित आत्मज्ञान आहे. आणि ते ज्ञान जे आहे ते मला आपल्या कृपेने प्राप्त व्हावं, असं इथपर्यंत अर्जुन बोललेला आहे. आता इथपर्यंतचा अभंगाचा जो विचार आहे 108 क्रमांकापर्यंत, हे अर्जुन भगवंताशी बोललाय. आता अभंग क्रमांक 108 पासून ते पुढे 127 पर्यंत जो विचार आहे तो विचार म्हणजे अर्जुन भगवंताशी बोललेला नाही किंवा भगवान अर्जुनाशी बोललेले नाहीत,
तर अर्जुनाच्या मनस्थितीचं वर्णन ज्ञानोबरायांनी आपल्या विचारशैलीतून प्रगट केलेलं आहे. आणि अशा अर्जुनाचा मोह भगवान सहज गत्या घालवतील अशी ज्ञानोबाराय ग्वाही देतात अभंग क्रमांक 109 ते 127 पर्यंत. ऐका तो अर्जुन ऐसे क्षण भरे, बोले भानावरे येऊनिया, भ्रांती लहरीने मग पुन्हा तेथे व्यापिले पार्थाते पूर्ववत. जेव्हा क्षणभर अर्जुनाची भ्रांती दूर झाली त्यावेळेला तो अर्जुन असा बोलला की देवा, तुझ्या वाक्या वाचून, तुझ्या उपदेशा वाचून माझा हा शोक जाणार नाही वगैरे, म्हणजे सगळं चांगलं बोलला. पण ज्ञानोबाराय म्हणतात मग पुन्हा त्याला पूर्वीच्या भ्रांतीच्या लहरीने झपाटलं. बघा गंमत कशी आहे. देवा, या मोहातून तुझ्या वाचून अन्य कोणी सोडवणार नाही. तुझं विण कोणा शरण जाऊ नारायणा. अर्जुन क्षणभर हे बोलला खरा, म्हणजे तो शुद्धीवर आला होता. असं क्षणभर जरी दिसत असलं तरी त्याचा भ्रम पूर्णपणे गेला नव्हता. मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी, म्हणजे मी या ठिकाणी युद्ध करणार नाहीच असं तो म्हणतच होता. ज्याप्रमाणे सन्निपात झालेला माणूस मधून मधून शुद्धीवर येऊन नेहमीसारखं व्यवस्थित बोलतो, पण पुन्हा त्याला झटके येतात आणि तो बेशुद्ध होतो, त्याप्रमाणे अर्जुनाच्या मनःचित्तपटलावर भ्रमाची लाट येई आणि तो भगवंतालाच शिकवू लागे. भगवान बोललाय की नाही, अर्जुन बोललाय की नाही की देवा खरं सांग, हे युद्ध करावं हे तुला तरी योग्य वाटतं का वगैरे वगैरे आपण मागे पाहून आलेलो. आणि एकदा चित्त शांत झाले की पुन्हा त्याला असं वाटतं की नाही देवाला विचारावं, देवा माझं हित कशात आहे. म्हणजे अर्जुनाची सुद्धा गंमतच आहे की नाही. म्हणजे एकदा म्हणतो देवा मी युद्ध करणार नाही असं निश्चयाने सांगतो, आणि एकदा म्हणतो की देवा मी नेमकं काय करावं मला कळत नाही, ते सांगितल्याशिवाय मला कळणार नाही. एकच अर्जुन असं ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला त्याला भ्रांती रूपी लहरीने झपटला आहे, व्यापला आहे असं आपल्याला लक्षात येतं. काय होत असे, भगवान कृष्णांकडे त्यांनी पाहिलं की भगवान कृष्णांना म्हणायचा काय चांगले ते तू सांग, आणि त्याच्या नजरेसमोर भीष्म द्रोण आले की पुन्हा लगेच मोहाचा पगडा बसायचा. अर्जुनाच्या अशा दोलायमान चित्ताची स्थिती ज्ञानोबरायांनी उत्प्रेक्षा अलंकाराने पुढच्या काही अभंगातून सांगितलेली आहे. नव्हे ती लहरी वाटते निराळे, डंखिला तो व्याळे महामोहे, हृदय कमळ हेची मर्मस्थळ, तेवी सांज वेळ कारुण्याची. ज्ञानोबराय आता उत्प्रेक्ष अलंकाराने त्या अर्जुनाच्या दोलायमान चित्ताची अवस्था अशी सांगतात की मला विचार करताना तर असंच वाटतं ही मोहाची लहर नाहीये, हे दुसरंच काहीतरी दिसत आहे. आणि काय असेल तर महामोहरूपी काळ सर्पाने अर्जुनाला जणू काही ग्रासला आहे. काय असतं, जहरी विष असलेल्या काळ सर्पाने दंश केला तर माणसाला झेंडू फुटून विषाच्या वारंवार लहरी येतात. त्याप्रमाणे अर्जुनाला मोहरूपी काळ सर्पाने दंश केला असल्याने त्याला सारख्या मोहाच्या लहरी येत आहेत. आणि केवळ मोहाने नव्हे तर मोहरूपी काळ सर्पाने दंश केला अशी इथे उत्प्रेक्षा केलेली आहे. काय आहे, उपदेशाने सामान्य मोह जातो, पण महामोह निवृत्त होणं कठीण आहे. आणि महामोह म्हणजे काय आपण मागे सुद्धा पाहून आलो, स्वस्वरूपाचं आत्मत्वे करून ज्ञान नसणं यालाच महामोह असं म्हटलेलं आहे. बर, हृदय कमळ हेची मर्मस्थळ, तेवी सांज वेळ कारुण्याची. आणि तो महामोहरूपी कालसर्प मर्मस्थान असलेलं जे हृदय कमल आहे त्या ठिकाणी
करुणारूपी सांज वेळेच्या ऐन भरात येऊन त्याने दंश केला म्हणून त्याची लहरी उतरतच नाही आहे म्हणे. काय असतं की सर्पाचा दंश हा पायाला वगैरे असा अन्य ठिकाणी झाला तर ते विष हृदयापर्यंत पोहोचणे, मस्तकापर्यंत पोहोचणे याकरता काही कालावधी लागतो. परंतु त्याच सर्पाचा दंश जर थेट हृदयावरच झाला तर हृदयापर्यंत त्या विषाला पोहोचण्याकरता अधिक कालावधी लागत नाही. त्याप्रमाणे हा महामोहरूपी काळसर्प जो आहे याचा दंश अर्जुनाला झाला, परंतु तोही होऊन कुठे व्हावा तर मर्मस्थान असलेलं जे हृदय कमल आहे त्याच ठिकाणी झालाय असं स्वामी सांगतात. शरीरात काही अशी जागा आहे की त्या ठिकाणी सर्पदंश झाला तर त्याचं विष अंगात लवकर भिनतं. मी चाणक्यांचं चरित्र वाचलं तर आचार्य चाणक्यांना देखील धनानंदांकडनं विषाचा प्रयोग झाला होता आणि त्या विषाच्या प्रयोगाने महाबुद्धिमान महाप्रज्ञावान आचार्य चाणक्यांची बुद्धी, चेतना, शक्ती ही सर्व समाप्त व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता. आणि आचार्य चाणक्यांना याची जाणीव होती की या विषाचा परिणाम बुद्धीपर्यंत जाणार आहे, म्हणून त्या विषाच्या परिणामापासून आपली बुद्धी सदा सर्व काळ वाचवण्याकरता आचार्य चाणक्यांनी अनेक प्रयत्न केल्याचं वर्णन पाहायला मिळतं. मी कोण आहे, माझं ध्येय काय आहे याची जाणीव ते स्वतःच्या बुद्धीला सदा सर्व काळ देत असत की हे विसरता कामा नये. म्हणजे विषाचा प्रभाव बुद्धीपर्यंत पोहोचतो मान्य, परंतु काही वेळ लागतो. पण असं वाचण्यात असं आहे की हातापायाला जो विषाचा हातापायांवर जो विषाचा प्रयोग केला होता तो बुद्धीपर्यंत पोहोचण्याकरता वेळ लागतोय, म्हणून विषाचा प्रयोग आचार्य चाणक्यांच्या मस्तकावर केला गेला की जेणेकरून लवकरात लवकर आचार्य चाणक्यांची बुद्धी ही परिसमाप्त झाली पाहिजे. अर्थात ही शरीराची अशी जागा आहे की ज्या ठिकाणी सर्पदंश झाला किंवा विषाचा प्रयोग झाला तर त्याचं विष अंगात लवकर भिनतं. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी सांगितलेली आहे, ऐन दुपारी किंवा तिन्ही सांजेला जर सर्प चावला तर त्याच्या लहरी जोरात येतात. मग इथे अर्जुनाच्या कारुण्याला पूर्ण भरती आली आहे आणि ही संधी पाहूनच महामोहरूपी सर्पाने अर्जुनाच्या हृदयरूपी कमलालाच दंश केलाय. ज्ञानोबा किती गोड विचार मांडतात आहे. महामोह मदादी विकार हे अंतःकरणालाच असतात आणि शिवाय ज्या मनबुद्धीने यथार्थ विवेक करून विचार करायचा तो ही अंतःकरणाचाच भाग असल्यामुळे तेच मोहरूपी सर्पाच्या विषाने तुडुंब भरल्यामुळे अर्जुन हा स्वभावतःच किंग कर्तव्य मूढ झाला. बरं, अंतःकरण जर आपण पाहिलं तर ते सत्वगुणाचा परिणाम आहे. आपण परवाला विचार करून आलेलो आहोत की पंचमहाभूतांच्या सात्विक अंशांपासून अंतःकरणाची निर्मिती, राजस अंशांपासून ज्ञानेंद्रियांची निर्मिती आणि तामस अंशांपासून विषयांची निर्मिती. मग हृदय अंतःकरण हे पंचमहाभूतांच्या सात्विक अंशाचा परिणाम असल्यामुळे ते कोमल आहे आणि अशा ठिकाणी त्या महामोहरूपी सर्पाने दंश केला. बरं, भ्रम झाला. भ्रम हा केव्हा होत असतो? नेहमी तो मंद प्रकाशामध्ये होत असतो. ज्या वेळेला आपल्याला स्पष्ट प्रकाश आहे त्यावेळेला भ्रम होत नसतो आणि ज्या वेळेला गडद अंधकार आहे त्याही वेळेला आपल्याला भ्रम होत नसतो. ज्या वेळेला प्रकाशस्य मंदस्पंदनम अंधकारः अशी स्थिती निर्माण असते त्या मंद प्रकाशामध्येच आपल्याला मोह होत असतो.
आणि म्हणून ज्ञानोबरायांनी या दृष्टीने मोहरूपी भ्रम होण्यास कारुण्यावरती सांज वेळेचं जे रूपक केलं आहे ते यथार्थ केलेलं आहे. नाथांनी देखील असंच वर्णन केलेलं आहे. स्वरूप मंदिरी होते मी एकली, या अभंगामध्ये मोहावर सर्पाचं रूप केलंय आणि ते विष कसं उतरतं याचंही मर्मज्ञतेने वर्णन केलेलं आहे. असो, मोहरूपी काळ सर्पाचे ते विष दाहक विशेष जाणून या, जयाची या कृपा कटाक्ष करून जाय हरपून विषबाधा. घाली भक्ताची या हा केसवी उडी, ऐसा तो गारुडी ठाके येथे. आणि हे पाहून आपल्या केवळ दृष्टीपाताने विषाचं निवारण करतो अशी ज्याची थोरवी आहे तो श्री हरिरूप गारुडी त्या ठिकाणी धावून आला असं माऊली वर्णन करतात. काय आहे, सर्पदंश झालेल्या माणसाला सर्पदंशाचं विष उतरवण्यासाठी खंडोबाच्या देवळात टाकतात आणि अंगावर सारखं पाणी टाकतात. काही सर्पमांत्रिक असतात, त्यांचं सामर्थ्य असं असतं की ते दृष्टिक्षेपाने सुद्धा विष उतरवतात. पण अज्ञानरूपी विष उतरवण्याचं सामर्थ्य मात्र भगवंत आणि गुरु यांच्याच ठिकाणी आहे. म्हणून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी एकनाथी भागवतात असं म्हटलंय, ओम नमो सद्गुरु धन्वंतरी, ज्याची दृष्टीची निरुजा करी, त्या वाचूनी संसारी भवरोग दुरी न करवे. आणि दुसरं विशेष असं आहे की रोग झाल्याबरोबर वैद्य मिळतोच असं नाही. आणि याही पलीकडे घरी येऊन मोफत औषध देणारा वैद्य लाभण्यास तर भाग्यच लागतं. अर्जुनाची भूमिका कशी आहे, अर्जुनाला हा मोहरूपी रोग झाल्याबरोबर वैद्य मिळालाय आणि त्या वैद्याकडेही अर्जुनाला जावं लागलं नाही, तर तो वैद्यच अर्जुनाकडे आलेला आहे. बरं, अर्जुनाला मोहरूपी रोगावर औषध तर देतच आहे, परंतु त्या औषधाच्या मोबदल्यामध्ये काही मोबदलाही घेत नाहीये, मोफत औषध देतोय. गुरूंचाही विचार जर आपण केला तर यथार्थ गुरु शोधूनही लवकर मिळत नाहीत. पण अर्जुनाचं हे भाग्य थोर की त्याला श्रीकृष्ण हे घरच्या घरी गुरु लाभले. कैसा शोकाकुल अर्जुना शेजारी, सावळा श्रीहरी शोभतसे, होऊन कृपाळ आता तो गोपाळ, तयासे रक्षील लीला मात्रे. अशा मोहाने ग्रस्त झालेल्या अर्जुनाजवळच भगवान श्रीकृष्ण हे शोभत होते. आणि आता ते भगवान श्रीकृष्ण आपल्या कृपेच्या योगाने त्याचे लीलेने सहजगत्या रक्षण करणार आहेत. असो तो अर्जुन महामोहे व्याप्त मेघे आच्छादित सूर्य जैसा, ह्याची साठी पार्थ मोह फणेग्रस्त ऐसे मी यथार्थ उल्लेखिले. आणि असं असल्यामुळेच हा सर्व एकंदरीत प्रसंग लक्षात घेऊन तो अर्जुन मोहरूपी काळ सर्पाने ग्रासला आहे असं मी वर्णन केलं आहे असं माऊली म्हणतात. मोहाचा एकदा आवेश आला की अर्जुन भ्रमिष्ठासारखा बोलतो आणि तो झटका गेला की पुन्हा सुज्ञ पुरुषासारखा बोलतो. असं असल्यामुळे या ठिकाणी अर्जुनाला मोह फणीग्रस्ताची उपमा दिलेली आहे. फणी शब्दाचा अर्थ सर्प होतो. ज्याला फणा आहे तो फणी. ठीक आहे. मग पहा, ज्याप्रमाणे सूर्य हा मेघपटलाने झाकला जावा त्याप्रमाणे या प्रसंगी तो अर्जुन मोहाने ग्रस्त झाला होता. मूळ ज्ञानेश्वरीमध्ये इथे अर्जुनाकरता फाल्गुन नाव दिलेलं आहे. अर्जुनाचे एकंदरीत 10 नावं आहेत. अर्जुन फाल्गुनो जिष्णु, किरीटी श्वेतवाहनः, बीभत्सुर विजयः कृष्णः, सव्यसाची धनंजयः. मग यामध्ये अर्जुनाला फाल्गुन का म्हणतात, तर अर्जुन हा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावर जन्माला आला, त्यामुळे त्याचं नाव फाल्गुन असं आहे. महाभारतात वर्णन आहे, उत्तराभ्राभ्याम फाल्गुनीभ्याम
नक्षत्राभ्या महादिवा जातो हिमवतः पृष्ठे ते नमाम फाल्गुनम विदुहू. अर्थात हिमालयाच्या पायथ्याशी दिवसा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रावरती अर्जुनाचा जन्म झाल्याने अर्जुनाला फाल्गुन म्हणतात. आता घनपटलाने आच्छादित अशा सूर्याची उपमा इथे अर्जुनाला दिलेली आहे. का तर सूर्य प्रकाशमान व तेजस्वी आहे, पण त्याचा प्रकाश मेघपटलाने तिरोहित होतो. त्याप्रमाणे पराक्रमी अर्जुनाच्या अंगाचे शौर्यादी गुण हे तिरोहित झाले. बघा, सूर्यप्रकाश ढगाने नष्ट होत नाही, पण झाकला जातो. त्याप्रमाणे मोहाने अर्जुनाचा प्रभाव नष्ट झाला नाही, तात्पुरता लुप्त झाला होता. म्हणून तरी भगवान श्रीकृष्णांच्या उपदेशरूपी वाऱ्याने त्याचे मोहरूपी पटल दूर झाल्याबरोबर तो युद्ध करण्यास तयार झाला. जर नष्ट झाला असता तो युद्ध करता तयार झालाच नसता. परंतु आलेले असे जे काही मेघ आहेत, वाऱ्याने जसे निघून जातात, त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण रूपी उपदेशरूपी वाऱ्याने ते मोहपटल निवृत्त झालं. असो, पुढे सांगतात, ज्याप्रमाणे उन्हाळ्यामध्ये एखादा मोठा पर्वत वणव्याने व्यापावा, त्याप्रमाणे तो अर्जुन दुःखाने पीडित झाला. वणव्याने पेटलेल्या डोंगराची उपमा या ठिकाणी अर्जुनाला दिली आहे. अर्जुन रूपी पर्वताला मोहरूपी वणवा लागल्याने तो दुःखाने पीडित झाला. आणि आता पुढच्या अभंगांमधून हा वणवा कृष्णरूपी मेघाने विझवला जाईल असं सांगतात. कारण की असं आहे, वणवा जाण्यासाठी पाऊसच पडावा लागतो. ज्यावेळेला जंगल पेटतं ना, त्यावेळेला ते आपण बादल्यांनी पाणी मारून किंवा फायर ब्रिगेडने तो वणवा नष्ट होत नसतो. त्याकरता पाऊस पडावा लागतो, तरच तो वणवा समाप्त होत असतो. मग राणी वनी लागोनी वणवा पर्वत पेटावा ग्रीष्मकाळी देखोनी या पार्थ तैसे शोकाकुळ ओळला गोपाळ महामेघ. मग आता हा महामेघ असलेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा कसा आहे त्याचं वर्णन आहे. शोभला सहज भला नीलवर्ण जोकी जलपूर्ण कृपामृते दिव्यदंत प्रभातीच सौदामिनी गंभीर जीवाने गर्जनाती. मग या वणव्याला शांत करण्याकरता स्वभावतःच काळ्या मेघाप्रमाणे अत्यंत सावळा व कृपामृत जलाने भरलेला असा जो श्री गोपाळ कृष्णरूपी महामेघ तो अर्जुनाकडे वळाला. भगवान कसे होते, त्यांच्या अंगकांतीचं वर्णन या ठिकाणी. भगवान श्यामवर्णीय होते. कितीतरी आपल्याला या संदर्भामध्ये प्रमाण देता येतील. सावळावो हरी सावळावो मदन मोहन कान्हो गोवळावो मग सावळा सकंकणू पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा सावळा देखियेला आनंदाचा तेने आनंदाचा पूर आला सावळा देखियेला आनंदाचा. अनेक ठिकाणी भगवंताच्या ह्या सावळ्या वर्णाचे वर्णन आपल्याला पाहायला मिळतात. श्यामलम शांतमूर्तीम असो. म्हणून इथे भगवंतावरती मेघाचं मनोहर रूपक केलंय. अर्जुनावरती रूपक केलं. ज्या पर्वताला वणवा लागलेला आहे तो पर्वत म्हणजे अर्जुन, आणि तो वणवा शांत करणारा महामेघ म्हणजे भगवान श्रीकृष्ण. त्यातही सावळा महामेघ. इथे सावळाच का म्हणलं त्याचं कारण मेघाचे दोन प्रकार. काही मेघ शुष्क असतात व पांढरट रंगाचे असतात, पण जे मेघ पाण्याने भरलेले असतात ते मात्र काळे सावळे असतात. म्हणून कृपा हेच कोणी अमृत आहे, असा कृपामृत जलवान असल्यामुळे तो परमात्मा सुनील म्हणजे अत्यंत सावळा होता, नीलवर्ण. बर, तिथे म्हणजे श्रीकृष्ण रूपी मेघाच्या ठिकाणी सुदर्शनाचे चक्राचे तेज हीच जणू काही चमकणारी वीज आहे, आणि गंभीर भाषण हाच कोणी गडगडाट आहे म्हणजे विस्तार आहे. काय मेघावर वीज चमकावी त्याप्रमाणे श्यामवर्ण कृष्णरूपी मेघाच्या ठिकाणी
शोभिवंत सुदर्शन चक्राचं तेज हे विजेप्रमाणे चमकत होतं आणि भगवंताची गंभीरवाणी हाच कडकडाट जसा विजेचा गडगडाट होतो त्याप्रमाणे आहे. किंवा शुभ्र दंत पंक्ती हीच कोणी वीज आणि त्याची गंभीरवाणी हाच विजेचा गडगडाट, असाही एक अर्थ आपल्याला करता येतो. होता कृपावृष्टी तेने कैसा शांत होईल पर्वत पार्थरूपी, मग तेथ कैसा नवा जोरदार ज्ञानाचा अंकुर विरुडेल. या वेळीला तो उदार श्रीकृष्ण रूपी मेघ कसा वर्षाव करील आणि त्यामुळे अर्जुन रूपी पर्वत कसा शांत होईल आणि मग ज्ञानरूपी नवीन अंकुर त्याच्या ठिकाणी कसा फुटेल, याचं वर्णन पुढे आपल्याला ऐकायचं आहे. मेघ वर्षाव करत असताना सर्वत्र वर्षाव करतात, म्हणून मेघाला उदार असं म्हटलेलं आहे. खरं तर रणभूमी हे ज्ञानोपदेशाला योग्य ठिकाण नसतानाही भगवान उदार असल्यामुळे त्यांनी अर्जुनाला रणभूमीवर ब्रह्मज्ञान सांगितलं. अर्जुन विचारत नसतानाही ते त्याला सांगतच होते. 14व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानाम ज्ञानमुत्तमम. बघा गंमत कशी असते, मेघ पहिले गडगडतो नंतर कोसळतो म्हणजे वर्षाव करतो. त्याप्रमाणे भगवान प्रथम उपरोधिक बोलतात आणि नंतर ज्ञानामृताचा वर्षाव करतात. आणि डोंगर जे असतात हे जडपणाचं उपलक्षण आहे. त्याप्रमाणे माणूस सुद्धा एकदा मोहव्याप्त झाला की त्याची बुद्धी जड होऊन तो किंग कर्तव्य मूढ होतो. अर्जुनाची अशीच स्थिती झाली होती. दुःख जर्जर झाल्याने त्याच्या इंद्रियांचाही दाह होत होता. मग देवाला अर्जुनाचं परम कल्याण करायचं होतं म्हणून त्यांनी ज्ञानोपदेश केला. आणि अशा भगवंताच्या अमृत वर्षावाने विविध तापाने तप्त झालेला अर्जुनरूपी पर्वत आता शीतळ होईल आणि त्याच्या ठिकाणी आत्मज्ञानाचा अंकुर फुटेल. तीच कथा आता ऐका शांत चित्ते म्हणे श्रोतया ते ज्ञानदेव. आणि तो ज्ञानामृताचा वर्षाव होऊन आत्मज्ञानाचा अंकुर अर्जुनरूपी पर्वताच्या ठिकाणी कसा फुटेल ती कथा आता चित्ताच्या प्रसन्नतेने म्हणजे स्वस्थ चित्ताने ऐका, असं निवृत्तीनाथ महाराजांचे शिष्य ज्ञानेश्वर म्हणतात. असा विचार इथपर्यंत आला. आता इथून पुढे धृतराष्ट्राला संजय जे सांगता आहेत त्याचा विचार आहे 9व्या श्लोकांपासूनचा पुढचा विचार. हा आपण पुढील सत्रामध्ये करणार आहोत. आत्ताचं हे वाङ्मयीन पुष्प श्रीमद भगवत चरणारविंदी स्वामीजींच्या चरणारविंदी समर्पित करून माझ्या वाक्प्रपंचाला या ठिकाणी मी पूर्णविराम देतो. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.